महाभारत काळातील गोष्ट आहे। एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले, कृपया मला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा। या एकादशीचे नाव आणि महत्त्व काय आहे ते आता मला सविस्तर सांगा। श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडुपुत्र, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे। या व्रताने सर्व पापे नष्ट होतात। हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे। ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे। या व्रताने सर्व पापे नष्ट होतात। मी तुम्हाला पुराणात सांगितलेली एक कथा सांगतो, लक्षपूर्वक ऐका। अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करीत होता। तो शिवभक्त होता। त्याच्याकडे हेममाली नावाचा यक्ष सेवक होता। तो पूजेसाठी फुलं आणत असे। हेममालीला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर पत्नी होती। एके दिवशी त्यांनी मानसरोवरातून फुले आणली, पण पत्नीला मोहित होऊन फुले तिथेच ठेवली आणि तो पत्नीसोबत आनंद लुटू लागला। या भोगात दुपार झाली। हेममालीचा मार्ग पाहून कुबेर राजाला दुपारची वेळ झालेली पाहून त्याने रागाने आपल्या सेवकांना हेममालीने अजून फुले का आणली नाही हे शोधून काढण्यास सांगितले। तेव्हा सेवकांना हे कळलं। तेव्हा ते राजाकडे गेले आणि म्हणाले, हे राजा, हेममाली आपल्या पत्नीसोबत आनंद करीत आहे। हे ऐकून कुबेर राजाने हेममालीला बोलवण्याची आज्ञा केली। भीतीने थरथरत हेममाली राजासमोर हजर झाला। त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्याचे ओठ फडफडू लागले। राजा म्हणाला, अरे अधर्मी, तू माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचाही अपमान केला आहेस। मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कुष्ठरोगी जीवन व्यतीत करशील। कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला। त्याची पत्नीही त्याला सोडून गेली। मृत्यूलोकात येताना त्याने अनेक भयंकर दुःख भोगले, परंतु शिवाच्या कृपेने त्याची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्यांना पूर्वजन्माचीही चिंता लागली। अनेक त्रास सहन करून आणि मागील जन्मातील दुष्कृत्याचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला। चालता चालता तो मार्कंडेय ऋषीच्या आश्रमात पोहोचला। ते ऋषी फार तपस्वी होते। ते दुसऱ्या ब्रह्मदेवासारखे दिसत होते आणि त्यांचा आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखा शोभून दिसत होता। ऋषींना पाहून हेममाली तिथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला। हेममालीला पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले, तू असे कोणते दुष्कर्म केले आहेस ज्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहेत। महर्षीचे म्हणणे ऐकून हेममाली म्हणाला, हे ऋषी, मी राजा कुबेराचा अनुयायी होतो। माझे नाव हेममाली आहे। मी रोज मानसरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे। एके दिवशी वेळेचे भान न राहिल्याने, बायकोच्या सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मला फुले नेऊन देता आली नाहीत। तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी बायको गमावशील आणि मृत्यूलोकात जाशील आणि कुष्ठरोगी होशील। यामुळे मला कुष्ठरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे। त्यामुळे मला यापासून मुक्त होण्यासाठी कृपया काही उपाय सुचवा। मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे हेममाली, तू माझ्यासमोर खरे शब्द बोललास, म्हणून मी तुझ्या तारणासाठी नवस करतो। ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापे नष्ट होतात। महर्षीचे शब्द ऐकून हेममालीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत सुरू केले। या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या योगिनी एकादशीच्या व्रतेचे फळ 88,000 ब्राह्मणांना भोजन देण्यासारखे आहे। याच्या व्रताने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्षप्राप्ती झाल्यावर जीव स्वर्गाचा स्वामी होतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल
तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. धन्यवाद.